करा आणि त्याचं नाव सांगितलं तुम्हाला 101% 10% डिस्काउंट मी देणार. मित्रांनो आमचा सस्ता डॉली चायवाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही चाललो आहे अलिबाग रेवदंडा कॅम्पिंगसाठी. ऑफिसचेच मित्र आहेत. ॲक्च्युली ही ट्रिप प्लॅन झाली आहे मोहिनीसाठी, कारण की नेक्स्ट वीक तिचा लास्ट वर्किंग डे आहे ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे तिची पण इच्छा होती की जाऊन येऊ कुठेतरी सगळे फ्रेंड्स ग्रुप जो होता आमचा ऑफिसचा. तर अक्षय आणि अरविंद कालच आलेत रात्री पुण्यावरून, तर ते पण जॉईन करतील. आत्ता वाजलेत 8:30 आणि मी निघतो आहे आता घनसोलीलाच. ते लोक सगळे भेटतील आणि तिथून जाऊ आम्ही रेवदंडा सी बीच फोर्ट कॅम्पिंग इथे जातो आहे आम्ही. बुकिंग झालेली आहे, 4 वाजताचा चेक इन आहे, त्याच्यामुळे निघू. व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर सबस्क्राईब करा. निघालो आहे मी आता, वाजले 9:30, 8ला निघायचा प्लॅन होता आणि आता घनसोली स्टेशनला जातो. स्टेशनच्या बाहेर येतात अक्षय, मोहिनी आणि अरविंद गाडी घेऊन येतात, तिथूनच निघू. भाई 10 वाजता आले ते शहाणे लोक. कुठं होते, कुठल्या रस्त्याने येत होते माहीत नाही. तो प्लॅन आहे. सतीश येतोय बाईकवर आणि आम्ही येतोय कारने. काय नको, वॅगनरवाला आलाय वॅगनर घेऊन आणि शायनिंग मारतो फॉर्च्युनरची. तर विश्वाला एवढा राग येतो की ते झाड अख्खं जाळून टाकतो. त्या झाडाबरोबर 100 अंडी असतात. ती 100 अंडी मरतात. तेव्हा विश्वांना हा शाप दिला जातो की तू पण तुझा समोर तुझे 100 वंश मरतील, हे तू बघशील. गांधारी कुत्रांचा हे भीष्म. मग तुझा वंश मरेल तुझ्या डोळ्यासमोर 100. भीष्माचा वंशच नाही तो. अगं तू काय डोक्या पडले का? भीष्म असेल. हा बघा विद्युत जामवाल, ही भवानी, हिच्यामुळेच प्लॅन झालाय हा. तिचा लास्ट डे आता थर्सडेला. अक्षुभाई चला इथे हॉटेलला आलोय. व्हेज नॉन व्हेज सब है लेकिन क्वालिटी की गारंटी मैं नहीं ले सकता. लय मारेल चांगलं नसलं तर. हे चप्पल कुठे आहे भाई? मग नाही घालायची, खराब होईल का? या हॉटेलला आलोय आता, इथे जेवू. मित्रांनो आमचा सस्ता डॉली चायवाला. डॉली चायवाला समोसा खायगा. मागवलंय चिकन मसाला आणि भाकऱ्या. चिकन सुक्का पण मागवलाय, येईल. हा बघा व्हेज वाला. विद्युत भाई कधी आले शूटिंग? पिक्चर कधी येणार आहे आपला? येणार पुढच्या वर्षी नक्की येणार. नक्की. जराशी एक स्टंट मारून दाखवा ना. बघा मित्रांनो, स्टाईल आहे का? इज्जत द्या, इज्जत द्या. कुठून घेतली पॅन्ट बाई? कुठून पॅन्ट घेतली? कमी करून 190. नक्षीकाम बघा, नक्षीकाम. कमी करून 190. पोचलो आता आम्ही इथे रेवदंडा फोर्टला. इकडे फोर्ट आहे समोर. झाडं बघा बाई नारळाची. नारळाच्या झाडाच्या खालीच गाडी लावली. एक पडायला पाहिजे. नाही गाडीला काय नाही, डिफेंडर आहे बाई. नारळ तुटल. हा भाई 2 तास झाले झोपलेला. तोंड बघा उंदीर सारखं. उंदीर सारखं तोंड. बैग ले लो हीरा भाई, हीरा ठाकुर बैग ले लो. भाई अरे चादरी विदरी घेऊन आलाय. टेंट वालाच वाटतं.
आपली BMW स्पीड पुत्र 2000 cc. जातो आता आम्ही पंचिंग करू. पंचिंग ना असतं काय? क्रिश का गाणं सुनोगे. त्याचा पोरगा झोपला आतमध्ये, तो पोरगा घे. हा, भूक लागली त्याला म्हणून झोपला दादा. ह्याने टेंट बुक केलाय पण विदाऊट चादरी म्हणून घेऊन आलाय. 200 रुपये कमी केले. हे कॅम्पिंग आहे आपलं सी बीच फोर्ट कॅम्पिंग. इथे तिकीट बुकिंग आहे का भाई? याची स्टाईलच आवडली मला. रेमंडची मॉडेल आहे. आपण झाडाच्या आजच भारतात आले. आपण झाडाच्या असा रस्ता आहे कॅम्पिंगकडे जायला आणि बँड दिलेत त्यांनी आम्हाला. एक ग्रीन आहे, एक अक्षयने घेतला आणि बाकीचे 5 रेड आहेत. ही कॅम्पिंग असे टेंट आहे तिथे आणि इथेच स्टे होणार आहे. हा इकडे रेवदंडा फोर्ट आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. बघू लवकर यायचं कारण असं आहे की चांगला टेंट मिळेल आणि इथे ऑर्गनायझर दिसत आहेत. गुड आफ्टरनून दादा. भेटूया. आलेली हे बाहेरचीच घ्यायचे का? फूड बघा ना. कुठले बघते? जरा झोपून दाखव ना एकदा. झोपून दाखव ना. तो बसून झोपणार आहे, तपश्चर्या करणार आहे आज. जरा झोपून दाखव ना. तेच बोललं. पुरतात का पाय? अरे माव नाही. सत्या तुझ्या आईला पैसे भरते. असं झोपायला असं अरे नाही तिकडे. नेबर ओ नेबर, जरा साखर विकर द्या ना. चहा ठेवायचे. या आमच्याकडे चहा घ्यायला. ओ नेबर. चहा घ्यायला, चहा घ्यायला. आता चेंज वगैरे केलं आणि चाललोय. ब्रेकफास्टचा टाइम झालाय. येस. अरे मिसळ भाई, मिसळ. ए भाई 2च पाव का घेतलेस? बस बारीक पोट आहे अजून. रात्री बारीक पोट आहे. हा हे काय भाई? कोकम. कोकम कुठून घेतला? हे पडेल भवानी. की आम्ही इथे कॅम्पिंगला आलो. हे आहे अलिबाग मध्ये रेवदंडामध्ये. आणि आता आम्ही आलो इथे सी फोर्ट कॅम्पिंग मध्ये. सी बीच फोर्ट कॅम्पिंग. आणि ते एकच नाही, अजून पण आहेत. इथे मागे पण आहे, तिथे पण आहे, त्या बाजूला पण आहे कॅम्पिंग आणि तिकडे पण आहे. 4-5 कॅम्पिंग साईट्स आहेत इथे. आणि इथे आम्ही आलो, हे सतीशच्या फ्रेंड्सच होतं, ओळखीमुळे आलो आम्ही आणि खूप चांगलं वाटलं. ब्रेकफास्ट झाला आमचा आताच आणि आता थोड्या वेळाने डान्स चालू होणार आहे, तर तोही दाखवू तुम्हाला. मित्रांनो ते स्टार्टर आहे. स्टार्टरला बार्बिक्यू आहे. इकडे बार्बिक्यू होत आहे. बार्बिक्यू लिमिटेड आहे. सब लोग का ऑलमोस्ट कभी ना कभी किसी का पता होगा. सो ऑल द हार्ड वर्क पीपल हियर. 1 2 3. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. तेरा वादा वो कसम वो इरादा. मुझको फरेबी कौन फरेबी है ये बता. वो जिसने गम लिया प्यार के बाद, या जिसने प्यार को बस आज ये बेशक होगी. आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत
बीचवर आलोय, रात्री 12 वाजलेत, मस्त बसलोय, आवाज ऐकतोय फक्त, बाकी काय नाही. डोळे बंद करा आणि आवाज ऐका. भाई खूप भारी वाटते, खूप मस्त वाटतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेत 8:30 आणि आम्ही उठलो 7:30लाच उठलो. सगळेच जाणारे होते घरी आपापल्या, म्हणून खूप दंगा म्हणजे आवाज बिवाज यायला लागला होता, म्हणून झोपच नाही आली. उठलो आम्ही आणि आंघोळ करायला पण खूप गर्दी होती. मग तो ब्रश केला, तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झालो आणि एकदा सकाळचा पण व्ह्यू बघा तुम्ही. आणि या इकडे आपला रेवदंडा फोर्ट, मस्त असा सनराईज होतोय. वा, नारळाची झाडं, कडक वाटतंय. रात्री एकदा एक्सपिरियन्स करा तुम्ही इथे. फुल DJ पार्टी वगैरे असते, गेम्स वगैरे असतात, खूप मजा येते. स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं एवढं मजा येईल सकाळी, पण वाटते. इकडे पार्टी असते आणि आपल्या इकडे ब्रेकफास्ट आहे. इकडे पण टेंट आहेत, टेंट सगळे इकडे, कुठे पण जा. आणि हा इकडे ह्या वॉलच्या पलीकडे बीच पण दाखवतो तुम्हाला. ते ब्रेकफास्ट पोहे घेतलेत. कसे आहेत पोहे मानसी? मस्त आहेत. भावानी दादा इथून रस्ता आहे बीचकडे जायला. ही फोर्टचीच भिंत आहे आणि या भिंतीच्या तिकडेच समुद्र, रेवदंडा बीच. उंट राईड दिसते इथे पण. वॉटर ॲक्टिव्हिटी आहे, सकाळपासूनच चालू आहे. डॉगेश भाई काय करतोय? डॉगेश भाई असा लांब पर्यंत इकडे बीचच आहे आणि इकडे फोर्ट आहे. तिकडे पुढे पण जाऊन दाखवतो तुम्हाला, पाण्याच्या जवळ जरा जाऊन दाखवतो. हे बघा इथे हे पण राईड आहेत. भाई काय बीच आहे, खूप मस्त बीच आहे. पहिल्यांदाच आलो मी रेवदंडाला आणि आवडलं भाई, मस्त आहे, क्लीन आहे बीच ना. हा डोंगर कुठून आला मध्ये? जाऊ दे. इकडे हे इथले स्थानिकच दिसत आहेत. जरा यांच्याशी बोलून बघू बीचबद्दल, काय आयडिया आहे का यांना. काय दादा, तुम्ही इकडचेच आहेत का? स्थानिकच आहेत ना? काय सांगाल बीचबद्दल, कॅम्पिंगबद्दल? कॅम्पिंग मस्त आहे, बीच पण जरा स्वच्छ आहे. हां, हे दादा कोण आहेत मधले? ड्रायव्हर आहेत. एक व्यक्ती आमच्या गाडीत नाहीये, हां, एक व्यक्ती आमच्या गाडीत एक्स्ट्रा ऍड होऊ शकतो. अच्छा, विषय नाही. चालेल ड्रायव्हर सर. ला 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 काय? लाईनी तसं असं जाताना. अच्छा, एक 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 येणार असं. चालेल. हे 3 बोलवर मारा आणि हात वरती. 1 2 3. नारळ पाणी आहे, नारळ पाणी पिऊ. काय संतोष मामा?
विद्युत भाई काय करतोय तिकडे? विद्युत दादा पी इथे सी बीच फोर्ट कॅम्पिंग रिसॉर्टचे ऑर्गनायझर आहेत हरीश आणि ओंकार. तर जाणून घेऊ यांच्याकडून सगळी माहिती मिळेल तुम्हाला. काय बोलता दादा? सी बीच कॅम्पिंगला एकदा येऊन बघा, कारण की आपलं संध्याकाळी 4 वाजता इन असतो, सकाळी 11 वाजता आउट असतो. तुम्ही संध्याकाळी 4ला तुम्हाला पहिला आलेला वेलकम ड्रिंक देतो आम्ही. त्यानंतर 5 वाजता नाश्ता असतो, मिसल पाणी चहा असतो. त्यानंतर तुम्हाला 8 वाजता बार्बिक्यू असतो लिमिटेड व्हेज नॉनव्हेज. ओके. त्यानंतर 9:30 वाजता तुम्हाला व्हेज नॉनव्हेज डिनर असतो अनलिमिटेड. आणि सकाळी निघताना चाय नाश्ता असतो अनलिमिटेड. हे झालं आपलं खाण्याचं पॅकेज. आणि ॲक्टिव्हिटी सांगतो, संध्याकाळी जो व्ह्यू आहे ना तो गोवा फील आहे. त्यानंतर 7 ते 8 आपण सगळे फॅमिली येतो, कोणी ग्रुप येते, कोणी कपल येतं, कोणी फॅमिली येते. तर त्यांना एकत्र करून आपण इंडोर गेम घेतो. त्याच्यावरून सगळ्यांची ओळख होते. त्यानंतर सगळे ओळख झाल्यानंतर DJ पार्टी 10 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर शनिवारी जर आले तर लाईव्ह सिंगिंग आपले 11 ते 1 वाजेपर्यंत लाईव्ह सिंगिंग असते. 11 ते 1 नंतर मूवी स्क्रीन आणि बोनफायर असतो. आणि राहण्यासाठी टेंट स्टे असतो. माझ्या भावाला फॉलो करा आणि त्याचं नाव सांगितलं तुम्हाला 101% 10% डिस्काउंट मी देणार. सागर. थँक्यू दादा. आणि काल पण खूप मस्त मजा आली. होस्ट खूप भारी गेले तुम्ही. पिक्चर बाकी येस येस. हा